बंगालमध्ये ममता बॅनर्जी हिने लोकशाहीचा गळफास घालण्याचा पूर्ण प्रयत्न केला, पण शेवटी विजय हा सत्याचा झाला। बीजेपीच्या बटनापुढे टेप लावणं असेल, 3 मे रोजी म्हणजेच रिझल्ट लागण्याचे एक दिवस आधी बॅलेट पेपरच्या प्रिंटिंग्स या कचरा पेटीमध्ये सापडणं असेल, टीएमसीच्या गुंडांनी मतदारांना धमकवणं असेल, ममता बॅनर्जी या स्ट्रॉंग रूम मध्ये घुसणं काय असेल, टीएमसीची गाडी ही स्ट्रॉंग रूमच्या बाहेर उभं राहणं काय असेल, या सर्व गोष्टी करून सुद्धा शेवटी बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा पराभव झाला, तिचा अहंकार हारला आणि शेवटी विजय हा सत्याचा झाला। आणि या ज्या सर्व गोष्टी टीएमसीने केल्या, ममता बॅनर्जीने केल्या, याच्याबद्दल लोकशाहीबद्दल प्रेम असणारा तो गांडू दुरुराठी किंवा इतर जितकेही लोक आहेत त्यांनी एक शब्द बोलला नाही। आणि या सर्व घटना बघून त्यांना वाटत नाही की बंगालमध्ये ममता बॅनर्जीची हुकुमशाही होती, पण या सर्व गोष्टींवर मात करत बंगालच्या लोकांनी शेवटी विजय हा सत्याचा घडवला आणि आज खऱ्या अर्थानं बंगाल हा आझाद झाला असं आपण म्हणू शकतो। आणि पश्चिम बंगालच्या लोकांनी जे धाडसाने निर्णय घेतला, जे पुढे येऊन ताकद दाखवली मतदानाच्या माध्यमातून, खऱ्या अर्थानं त्या लोकांना नमन आहे आणि हा विजय सत्याचा आहे असं मी म्हणतो।